आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा जे नोकरीच्या शोधात इथं आलेले आहेत त्यांच्यासाठी एक वास्तू उभारायचा आपला निश्चितच प्रयत्न राहील. नमस्कार दादा, माझं नाव बाबा जोरकर, पाडगावचा आहे, तुळजापूर तालुका धाराशिव. गेल्या 1.5 महिन्यापासून स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी आहे. पुण्यामध्ये वास्तव्यास असून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. गेल्या 1.5 महिन्यापासून एक विषय होता खूपच गंभीर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा. ऍग्री एमपीसीच्या 258 जागेसंदर्भात मी स्वतः वैयक्तिकरित्या काम करत होतो. ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस खूप मोठे अनुभव आले, खूप मोठी आमची टीम पण होती. त्या टीम मार्फत काम करायचं मी लीड करत होतो. त्यावेळेस तुम्हाला पण फोन केला, तुम्ही पण आमच्याशी संपर्क साधला. त्यामार्फत आमचे जे विषय आहेत ते माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी आयोग, जे की स्पर्धा परीक्षा एमपीसी आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यापर्यंत आमचे विषय तुम्ही पोहोचवला. आणि विशेष म्हणजे कैलासदादाचं कराचं कौतुक तेवढं कमीच आहे. कारण मी ज्यावेळेस मंत्रालयामध्ये फाईल संदर्भात काम करत होतो त्यावेळेस स्वतः कैलासदादांना फोन केला की दादा फाईल काय पुढे जात नाही, आणि त्या फाईल संदर्भामध्ये काही म्हणजे कोण प्रेशर आणतंय की फाईल का पुढे जात नाही. त्यामुळे मी दादांना फोन केला. मी स्वतः वैयक्तिक आलोय मंत्रालयामध्ये मुंबईला. दादांना रिक्वेस्ट केली की आपण स्वतः या आणि आपण चौकशी करूया, आणि तुम्ही जे काही सचिव आहेत, सचिव मॅडम होत्या प्रतिभा पाटील म्हणून, त्यांना बोला आणि ती फाईल इमर्जन्सी बेसिसवरती पुढे लवकरात लवकर आयोगाला पाठवायची होती. त्यावेळेस आपण वैयक्तिकरित्या मंत्रालयात आले, आमच्यासाठी पूर्ण अख्खा एक दिवस दिला. त्याबद्दल मी दादांचं मी सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांकडून खूप खूप आभार मानतो. मी अख्ख्या धाराशिव, जे काही धाराशिवचे नागरिक आहेत आणि सर्व सुशिक्षित आणि सुजाण आहेत, मी या सर्व नागरिकांना मी एकच सांगू इच्छितो या व्यासपीठाच्या मार्फत की मी वैयक्तिकरित्या 1.5 महिना काम करत होतो. यावेळेस कमीत कमी आम्ही 60-70 लोकप्रतिनिधींना मी जाऊन वैयक्तिकरित्या भेटलो आणि फोनद्वारे संपर्क केला. पण मी सांगतो की आम्हाला वैयक्तिकरित्या असा वेळ देणारा एकही लोकप्रतिनिधी आम्हाला भेटला नाही, आणि जो भेटला तो फक्त आणि फक्त कैलास दादा. मी आता हे व्यासपीठ नाही आहे, पण एक मी धाराशिवचा आहे. हे धाराशिवचं नाव घेताना मला अभिमान वाटतोय. अभिमान ह्यासाठी वाटतोय की जनसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांचे प्रश्न जे काही आहेत ते प्रश्न जाणणारे हे 2 व्यक्तिमत्व इथे बसलेत. आणि अख्ख्या महाराष्ट्राला सांगू इच्छितो की येत्या निवडणुकीमध्ये आमचे कैलासदादा पाटील हे तर आमदार म्हणून आमचे जे काही जे लीड होतं गेल्या वर्षी त्यापेक्षा डबल लीडनं निवडून येतील. मी या ठिकाणी सर्वांच्या समोर कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी आई तुळजाभवानीचरणी प्रार्थना करतो की हे जे निवडणूक आहे हे तर आपण 100% जिंकणार आहोत. पण मी आई तुळजाभवानीचरणी प्रार्थना करतो की कैलासदादा पाटील येत्या निवडणुकीत जिंकून या महाराष्ट्राचं नेतृत्व करत एक भलं मोठं मंत्रीपद त्यांच्या चरणी यावं हेच मी आई तुळजाभवानीचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी सर्वांना माझी नम्र विनंती आहे, आपण फक्त प्रश्न किंवा सजेशन द्यायचे आहेत. आपण कृपया मनोगत व्यक्त करू नये. सर्वाधिक वेळेचा अभाव असल्या कारणाने आपण सर्वांनी समजून घ्यावे. फक्त प्रश्न आणि सजेशन्स. माझं नाव अशोक आहे, मी नेत्री आहे उस्मानाबाद मंत्री गाव. माझा प्रश्न असा आहे की पुणे, मुंबई आणि इतर खूप सारे आयटी कंपनी आहेत किंवा बीपीओ सेंटर आहे, सर्व्हिस सेंटर आहे. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही मोठमोठ्या कंपन्यांना अप्रोच करावं की धाराशिव जिल्ह्यामध्ये एखादी जर आयटी कंपनी यावी किंवा एखादा बीपीओ सर्व्हिस सेंटर यावं किंवा कस्टमर सर्व्हिस सेंटर यावं असे
आपल्या ग्रामीण भागाकडे किंवा उस्मानाबाद जिल्ह्याकडे एका चांगल्या दृष्टिकोनातून पाहावं ही माझी इच्छा आहे. आणि दुसरा एक माझा प्रश्न आहे, मी चळवळीतून जिथे एक प्लॉट घेतला होता, पण तिथं त्याचा सातबारा झालेला आहे, पण तिथं अतिक्रमण झालेलं आहे. ते लोक मला तिथं कब्जा करू येत नाही. तर त्या दृष्टीने तुम्ही काय बदल करू शकता का, हा प्रश्न आहे. तुमच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर तुमचं जे म्हणणं आहे की धाराशिव या ठिकाणी उद्योग व्यवसाय यावे, मला आपल्या सगळ्याला नम्रपणे सांगायचंय की ज्यावेळेस महाविकास आघाडीचं आपलं सरकार होतं 2.5 वर्षाच्या काळात, सुभाष देसाई साहेब आपले उद्योगमंत्री होते, त्याही वेळेस मी आणि कैलासदादांनी आम्ही दोघांनी सामूहिकरित्या प्रयत्न केला होता की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जी एमआयडीसी आहे, जे की नुसते प्लॉटिंगचा व्यवसाय म्हणून काही लोकांनी निश्चित वापर केलेला आहे त्याचा, तिथं व्यवसाय यावे. दुर्दैवानं जेवढा काळ आपल्याला अपेक्षित होता तेवढा मिळाला नाही. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस 2019ला मी स्वतः खासदार म्हणून देशाच्या लोकसभेत काम करण्याची संधी मला मिळाली, त्यावेळेस अरविंद सावंत साहेब आपले अवजड उद्योग मंत्री होते. त्यांनाही मी विनंती केली होती की आमच्याकडं, कारण मी निवडणुकीत स्वतः वचन दिलं होतं की किमान 10,000 मुलाला रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीचं एखादं केंद्र सरकारचं किंवा राज्य सरकारचं किंवा कुठल्याही व्यावसायिकाचा एखादा उद्योग आम्ही चालवतो. आणि त्याच भावनेतनं आम्ही प्रयत्न करत होतो. अरविंद सावंत साहेबांनी एक इलेक्ट्रिक बस मॅन्युफॅक्चरिंगचा एक प्रोजेक्ट होता, कारण आपल्याकडे पाण्याची थोडी अडचण आहे, ज्या व्यवसायाला पाणी लागत नाही असा व्यवसाय म्हणून आम्ही त्याची निवड केली होती. आणि ती केल्याच्या नंतर आमचं त्याच्या बाबतीत प्रोसेस चालू होती, पण खाली महाविकास आघाडीचं सरकार आलं, वर अरविंद सावंत साहेबांनी पुन्हा राजीनामा दिला आणि तेही काम माझं अर्धवट त्या ठिकाणी राहिलं. तुम्ही म्हणताय ते अगदी रास्त आहे, तुमची जेवढी तळमळ आहे तेवढीच आमची सुद्धा तळमळ आहे की आम्हाला पुण्याला येऊन तुमच्या आशीर्वाद स्नेह मेळावे घेऊन, कारण जिथं तुमचा जन्म झाला, जिथं तुम्ही लहानाचे मोठे झाला, जिथं तुमचे आई वडील राहते, त्याच भागामध्ये तुम्हाला नोकरी मिळावी, त्याच भागात तुम्हाला काम करता यावं, स्वतःचा उदरनिर्वाह करता यावा, ही आमची सुद्धा भूमिका आहे. आणि त्याच भूमिकेतनं मी ह्या वेळेस आता परत दुसऱ्यांदा खासदार झाल्याच्या नंतर CII ही सगळ्या आपल्या देशातल्या इंडस्ट्री, ज्या की पूर्ण जगभरात त्या ठिकाणी सगळे इंडस्ट्रीचं असोसिएशन आहे, म्हणजे जेवढे देशातले जगातले उद्योगपती आहेत त्यांचं ते असोसिएशन आहे. त्या असोसिएशनला आम्ही, मला वाटतं, सगळ्या महाराष्ट्रातल्या आमदाराला खासदारांना निमंत्रित केलं होतं आणि त्या कार्यक्रमाला आम्ही 4 ते 5, मला वाटतं 4-5 खासदार होतो. आणि खास करून मला वाटतं संजय देशमुख साहेब होते, मी होतो, अरविंद सावंत साहेब होते. आम्ही तिथं सुद्धा हेच म्हटलं की पुणे मुंबईकडे तुमचा ओढा असतंय, आमचं D+2 एमआयडीसी आहे, आमच्याकडे आता रोडची कनेक्टिव्हिटी चांगली आहे, आमच्याकडे रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आमच्याकडे कुठला ना कुठला व्यवसाय घेऊन या, जेणेकरून आमच्या तरुणाला याच भागामध्ये हिंद्याच एमआयडीसी मध्ये काम करायला रोजगाराची संधी उपलब्ध होईल. तर त्यांनी आपलं म्हणणं मान्य केलंय. येणाऱ्या काही कालावधीमध्ये त्यांचं एक शिष्टमंडळ आपल्या धाराशिवच्या भेटीसाठी येणार आहे, तिथं आमचा प्रयत्न चालू आहे. पण माझा स्वतःचा असा स्वभाव आहे की जोपर्यंत काही कर्मी उतरत नाही तोपर्यंत नुसतं PPTवर काय येतो निवडणुका काढून घ्यायच्या, ही काय माझा स्वभाव नाही. कारण जे होतंय तेच सांगते आणि जे सांगतोय ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करणे, मला वाटतं ह्या भूमिकेत आम्ही काम करतोय. काल सुद्धा पुणेमध्ये फ्रायडे क्लब नावाचं एक पुण्यातल्या सगळ्या नामांकित लोकांचा एक क्लब आहे, तिथं सुद्धा मी गेल्याच्या नंतर हीच मागणी केली की म्हटलं माझ्याकडचा एक विधानसभा मतदारसंघ आज पुणे, मुंबई, संभाजीनगर अशा ठिकाणी गेलाय. कारण वाढत्या लोकसंख्येमध्ये आपण बघतोय पुण्यातले, मुंबईतले मतदारसंघ वाढते, पण धाराशिवमध्ये पूर्वी 5 आमदार असायचे, 5 ते 4 झाले. मला वाटतं वाढत्या लोकसंख्येच्या काळात 5 ते 4 होणं म्हणजे जवळपास 5 ते 10 लाख लोक विस्थापित होऊन दुसरीकडे जाणं, हे त्याच्या पाठीमागचं गांभीर्य आहे.
तर आमच्या भागामध्ये तुम्हाला जे काही करणं शक्य असेल, आमच्याकडे जो काही उद्योग आणता येणं शक्य असेल, त्याच्यासाठी आम्ही तुमचा उद्योग असं समजणार नाही, आमच्या स्वतःचा उद्योग आहे असं समजून आम्ही तुम्हाला मदत करू, पण आमच्याकडे या अशा प्रकारची विनंती कालच आम्ही त्यांना विनंती केली. आणि तुम्हाला खरं सांगू का, आम्हाला सुद्धा खंत वाटते. आता आम्ही काल मेळावा आयोजित केला की 2-4 कॉमेंट असतात, त्या निगेटिव्ह पद्धतीने मी कधीच घेत नाही. काही तिथं आम्हाला आमच्या तिथं काही उपलब्ध करून द्या. तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे, खरं आहे. लोकप्रतिनिधी या नात्यानं तुमच्या भागाचं नेतृत्व करतो या नात्यानं तुम्हाला तिथं व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणं आमचं कर्तव्य असलंच पाहिजे. आणि त्याच्यात आम्ही तर पूर्ण ताकदीनं प्रयत्न करतोय. काही प्रमाणात पाठीमागचं नेतृत्व त्या ठिकाणी आपल्याशी ठरलंय, त्याच्यामुळे तुमचाही जबाबदार असेल. तुम्हाला वाटतं की प्रत्येक नेता तसाच आहे की, पण कृपा करून मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की आम्ही त्या मानसिकतेचे नाही. आम्ही तुम्हाला तिथं व्यवसाय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं पूर्ण ताकदीनं मी आणि आमदार कैलास पाटील असतील आमचे सगळे सहकारी आम्ही जिद्दीनं त्या ठिकाणी प्रयत्न करून जेणेकरून तुम्हाला त्याच भागात धाराशिव जिल्ह्यातल्याच ठिकाणी व्यवसायाची संधी उपलब्ध होईल. आज सुद्धा अनेक व्यावसायिक आमच्या कालही मला भेटले, काही पूर्णिचे होते. आता आपले इथे शहरगाव आहेत, आपले भरपूर व्यावसायिक तिथे येऊन व्यवसाय करतायत. तर आम्ही त्यांना म्हणलं की आता आपण दुसऱ्याच्या मागे लागण्यापेक्षा आपल्याच माणसाच्या मागे लागू, किंवा तुझ्या 2 फॅक्टरी असतील तर 1 फॅक्टरी तू धाराशिवला टाक, आम्ही तिथं मदत करू. ही कामं आम्ही केलेली आहे. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळात जेव्हा त्याला मूर्त स्वरूप काही प्राप्त होईल त्यावेळेस तुमचा हा प्रश्न त्या ठिकाणी राहणार नाही. आणि दुसरा विषय, तुम्ही काही जमीन प्लॉट घेतलेले वाटतं, त्याची काही काळजी करू नका. फक्त तुमचं डिटेल कोणतरी घ्यायला येईल माझा माणूस, त्याला तुमचं सगळं सांगा. ज्यांनी कोणी कब्जा केला असेल त्याचं बी बघून द्या. निश्चितपणे रजिस्टर आपली क्लिअर आहे ना, रजिस्टर ऑफिसनं केलेली एका बॉन्डवर घेतलेला आहे. मग काय हरकत नाही, का डॉक्युमेंट असतील तर व्हॉट्सअपला पाठवा, मी 100% तुम्हाला मदत करेन. आपल्या इथं जर कोर्ट तिथे जवळ असेल, थोडंसं आपलं थोडं इथं आहे, तुम्ही थोडं मदत करा, तुम्हाला कळवतो. शेवटी हा मी तिथून काम करतो म्हणजे तुमच्या सगळ्याच्या जीवावरच करतो. शेवटी आपलं हे टीम वर्क आहे. आपला माणूस अडचणीत आहे, आपला माणूस म्हणून नाही. आपल्या माणसानं रितसर खरेदी केली असेल, त्याच्यासाठी पैसे मोजले असतील, रजिस्ट्री करून घेतले असेल, मला वाटतं त्याच्या जागेवरचा हक्क देणं हे त्याचे अधिकार आहे. मला वाटतं ते अधिकार आपण त्यांना 100% मिळवून देऊ. थँक्यू. समाजाचे पप्पा हरवले या ठिकाणी सर आपला प्रश्न घ्या. सर तुम्ही प्रश्न विचारा. प्रथमतः दोन्ही दादांना माझा सपोर्ट केला महाराष्ट्र. माझं नाव विशाल कळप. माझा आपल्यासाठी काही प्रश्न नाहीये, फक्त एक विनंती होती की धाराशिव फाउंडेशनचा आपला इथून पुढे जिथे कार्यक्रम होईल तिथं आम्ही एक संकल्पना आणली होती की पुष्पगुच्छ बुके अशा गोष्टींना खर्च करण्यापेक्षा शैक्षणिक साहित्य आम्ही आणले आमच्या पद्धतीनं ते आपल्या धाराशिव जिल्ह्यातल्या दुर्गम भागातील घोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत तेवढं पोहोचवा. आणि इथून पुढे आपणही आवाहन करा प्रत्येकाला की पुष्पगुच्छ आणि बुक्यांचा खर्च टाळून शैक्षणिक साहित्य घेत जा म्हणा. तेवढंच आपल्या बाजून लागलं तर मी त्यांना सहकार्य होईल. धन्यवाद. आपला प्रश्न घ्या. तुमच्या प्रश्नाला जोडूनच मी सांगतो, मला फटाकड्या, हार, पुन्हा बुके, नाहीतरी पुन्हा बुक्याचं दुकान टाकणारे एखादा असायचं, पुन्हा ती नाराज होईल. पण माझं तर त्याला तीव्र विरोध असते. मला अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की मी आणि कैलास दादांनी आमच्याकडे आता अण्णाभाऊ साठेंची जयंती झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते, छत्रपती शिवाजी महाराजांची असते, संभाजी महाराजांची असते, अनेक महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करत असताना काही त्याची ओळख करायची असते. मला वाटतंय डॉल्बीसाठी 2 लाख 4 लाख सुपारी देऊ. डॉल्बी पुढे अजून काही फरक पडणार नाही. तुम्हाला मी नम्रपणे सांगतो की मी तर नाही विरोध आला, थोडं कधी कधी तिथेच थोडं त्यांचा हात त्यावर ढिला आहे, मी काही देत नाही. आणि आम्ही काय केलं असेल, मला वाटतंय नीटच्या परीक्षेत पास झालेली मुलं होती, अतिशय गरीब कुटुंबातली होती, कुणाची आई मुलीबाटी करत होती, कुणाचे वडील भेळता, ही वस्तुस्थिती आहे. ते नाव सांगू इच्छित नाही पण वस्तुस्थिती आहे. अशा लेकरांना जी 1 लाख रुपये फीस भरायची होती
की 1 लाख रुपये फी आणि त्या वर्गणीचा खर्च टाळून त्या मुलांचं शिक्षण, त्यांना डॉक्टर होण्यासाठी जी फीस लागणार होती ती भरली. मला वाटतंय जेव्हा ती लेकरं डॉक्टरात काही दिवसात होते, मला वाटतंय ते फार मोठं समाधान आम्हाला लागतं आणि खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात. आणि तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती आहे की आता समाजानं सुद्धा कुठेतरी शिकणं गरजेचं आहे. अनावश्यक खर्च टाळून, अपव्यय टाळून त्या पैशाचा सदुपयोग करून एका कुटुंबाच्या जीवनात जर प्रकाश आपल्याला टाकता येत असेल तर मला वाटतं ते महत्वाचं आहे. जेवण पोट भरून आलेल्या माणसाला नेऊन पंक्तीवर बसवून जेव म्हणणं ह्याच्यापेक्षा ज्याच्या पोटात आग पडली त्याच्या पोटात सुखाचे 2 घास घालणं हे महत्वाचं आहे. आणि तेच काम तुम्ही आम्हाला सुचवलंय, आम्ही करतोय. नाराजी बी आता राजकारणी माणूस म्हणलेलं आपण असते, पण ती नाराजी सहन करून आम्ही हे काम करतो. हे म्हणून आवर्जून तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. घेतो मी नक्की घेतो सर. हॅलो, हा दादा नमस्कार. मी तुम्हाला फोन केला होता तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव. बिल्डर आम्हाला खूप त्रास देतो. आता 15 वर्ष झाला आणि घर बांधलेले लिगली बांधकाम आहे आमचं, पण तो म्हणतो की लिगली बांधकाम नाही. जवळजवळ 10 ते 12 वर्ष आम्ही इथे राहतोय. आमच्या घर आहे आणि आजूबाजूची सर्व जागा बिल्डरने घेतली आणि बिल्डर इतका प्रॉपर आहे, त्यामुळे आम्हाला प्रेशराईज करतो की तुम्हाला आम्हाला घर द्यावंच लागेल, तुम्हाला काहीही करून आम्हाला घर द्यावंच नाही. परंतु आम्ही प्लॅन पास करून लिगली सर्व डॉक्युमेंट आहे आणि तो बिल्डर असाही म्हणतोय की हा रोड मी खरेदी केलेला आहे, कोणाला काय करायचं तुम्ही करू शकता. रात्रीच्या 1 वाजेपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनला होतो. रायगडमध्ये पोलिसांनी कंप्लेंट पण त्या रात्री आमची नोंदवून घेतली नाही, कारण हे सगळे गव मॅनेज असतात. त्यामुळे फक्त आणि फक्त विश्वास हा आम्हाला तुमच्यावरच आहे की तुम्ही आम्हाला कोणतीही तोडगा काढू शकता. मी पण तालुक्यातील रहिवासी आहे. तुम्हाला सगळं असेल लीगली क्लिअर असेल, लीगली आहे आणि प्लॅन कुणाच्या बापाला घाबरायचं काही कारण नाही. तुम्हाला एवढंच सांगतो की कसला का बिल्डर असताना त्याला म्हणजे फक्त आपल्या धाराशिव देऊन जात तुम्ही जर कोण तुमची माहिती असेल तरी मला द्या, आम्ही 100% देतो. तुम्ही काळजी करू नका, फक्त बसतो राहा. इथले प्रॉपर असल्यामुळे आम्ही काही असं प्रेशराईज करतो की तुमचं बघून घेईल असं तसं, त्यामुळे आम्हाला जरा भीती वाटते. आहे मला तू कोण आहे तुला? तुम्ही तुमच्या पाठीमागं आम्ही तर आहोतच, पण आपल्या धाराशिव जिल्ह्यातली तरी लोक बसलेत का की सगळी तुमच्या पाठीमागाची लक्षात ठेवा. या ठिकाणी प्रश्न आहे. हॅलो, माझं नाव नितीन अण्णासाहेब गायकवाड, नेहरू चौक गायकवाड, धाराशिव. मी 20 वर्षापासून पुण्यात बिझनेस करतोय, पॉवर बँक. तर माझी पण इच्छा आहे की गावात मी 20 लोकांना रोजगार निर्माण करून देऊ शकतो. त्यासाठी मला एक 10% दादाची आणि कैलास पाटलांची आमदारांची गरज लागणार आहे. तेवढं सरकार केलं तर माझ्या गावातले कमीत कमी 20 लोक आई वडिलांपाशी राहतील. ही माझी इच्छा आहे की मी इकडे तिथे पण करू द्या, पण माझी शेती गावामधल्या लोकांना गावामध्ये रोजगार निर्माण करून देण्यासाठी मला काय करता येईल त्यासाठी मी करण्याचा प्रयत्न करेन. फक्त 10% ते 20% ओमदादा आणि कैलास पाटील साहेबांनी आम्हाला मदत करावी. हॅलो, माझा प्रश्न आहे, घर चीज पिकवणी होती. हमारे आमदार को खासदार को देखने पर पता चलता है की आम्ही स्वाभिमान काय असतो ते आमच्या जिल्ह्यावर शिकावा असा आम्ही लोकांना अभिमान केला. मी जे सांगितलं आमचं इथेच म्हणणं आहे. आता हे आम्ही दादा तेच बोलले की आपल्या जिल्ह्यासाठी आपल्याकडे MIDC कोरगावचे MIDC आहे, वडगावचे MIDC आहे, त्या ठिकाणी सोलारचे प्रोजेक्ट आहे. सोलारमधून कुठल्याही लोकांना रोजगार मिळत नाही. तर आमचं म्हणणं तेच आहे की बाहेरची तर नोकरी केलं, पण बाहेरच्या लोकांनी येऊन आपलं कार्य करायची वाट बघण्यापेक्षा तुमच्यासारखे जे लोक पुण्यात येऊन व्यवसाय करतात, आपले उद्योग उभारले, त्यांनी उद्योग आपल्या धाराशिव जिल्ह्यात उभारावे आणि त्यासाठी 10% आम्ही 100% तुमच्यासोबत आहे.
तुम्हाला जागा असेल तर प्रत्येक गोष्टीला आम्ही तुमच्यासोबत आहे ही तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्ही तिथे उद्योग उभा राहा हीच आमची विनंती तुम्हाला नाही. कधी कधी 10 मध्ये आपल्या जिल्ह्याला उद्योग मंत्री पद होतं ते मला अडचण नाही असं तुम्हाला पण इथं पुढे येणार नाही. आता करू आपण हॅलो तुम्ही दिसतं या तरी इकडे मागे प्रश्न आहे. हॅलो मला माझं नाव बोलत पाटील आहे. दोघा जणांना जय महाराष्ट्र. माझे नाव अशोक बावळे. मी विटपूर गावातून आलेलो तालुका जिल्हा धाराशिव. मी गेल्या 10 ते 15 वर्षापासून चाकण एमआयडीसी मध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये एम्प्लॉय आहे. तर काम करता वेळेस आपल्या भागाकडे लोक असतील मराठवाड्याकडे लोक असतील त्यांना म्हणजे काम करत असताना त्यांच्या अनेक अडचणी असतात. काही लोक जाणून त्रास देतात किंवा स्थानिक लेवलला पण काही गोष्टीचे त्यांना त्रास होतो. त्याच्यासाठी त्या पोरांच्या वतीनंच मी आलो इकडे आपल्या कार्यक्रम म्हणून. तर त्यांचं म्हणणं आलं की आपलं एमआयडीसीच्या ठिकाणी आपलं एक कार्यालय असायला पाहिजे जेणेकरून आपली अडीअडचणी तिथं त्या ऑफिसमध्ये सांगता येईल आणि आपलं त्या अडीअडचणीचं निवारण होईल. एवढाच प्रश्न होता. धाराशिव फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला आपला पुढच्या टप्प्यात आपण हे काम करणार आहे. धाराशिव फाउंडेशनचा कार्यक्रम म्हणजे मी आणि ओमदादा आणि वर्ष व्हावा असं काही नाही. तर आपल्या भागातील लोक ज्या ज्या भागात राहतात म्हणजे नरे भागात राहत असू द्या, चाकण एमआयडीसी असू द्या, पिंपरी चिंचवड भागात असू द्या, तिथली स्थानिक समिती आपण स्थापन करणार आणि त्या स्थानिक समितीला रोजच्या या समिती कमीत कमी महिन्यातून एकदा तरी भेटली पाहिजे आणि आपल्या भागाच्या लोकांच्या ज्या अडचणी असतील एमआयडीसी असतील किंवा काही या प्रकारच्या अशा अडचणी असतील त्या स्थानिक पातळीवर आपण सोडण्याचा प्रयत्न करावा. आणि जर त्यांच्याकडनं तुम्हाला काय आमची मदत लागली लागेल त्या समितीला म्हणजे आम्ही नव्हतेच फक्त धाराशिव फाउंडेशन साठी काम करणार नाही तर इथं धाराशिव जिल्ह्यातला प्रत्येक माणूस आता आपली माणसं प्रत्येक विभागात आहेत प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये पोलीसमध्ये आहेत, महसूलमध्ये आहेत, आपल्या उद्योग खात्यात आहेत. एकमेकांची मदत होऊ शकते फक्त एकमेकांना माहिती नसतं कुठं आहेत ते. त्यामुळे इथे स्थानिक समिती ते कोऑर्डिनेशन करून अशा ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आपलं काम करत राहील. तुम्ही म्हणण्यासारखं आपण पिंपरी चिंचवड भागातील या भागात आपण जास्त करू. त्यामुळे धाराशिव फाउंडेशनचे कार्यालय सुरू करणार आहोत. धन्यवाद. एक मिनिट सर, थोडीशी या ठिकाणी शांतता पाहावी प्लीज. आपण इथे इंटरॅक्च्युअल सेशन घेतलं. या ठिकाणी उभे असणाऱ्या सर्वांना विनंती आहे की आपण एकतर स्थानापन्न व्हावं किंवा कृपया मागे उभं राहावं. इथे बसणाऱ्यांना हे समोर काही दिसत नाही. इथे कॅमेरामॅन्स पण आहेत त्यांना काहीच कव्हरेज करता येत नाही. कृपया बाजूला किंवा मागे उभं राहावं. तुमचा प्रश्न घ्या सर कृपया. माझं नाव गौरव पाटील आहे. धाराशिव फाउंडेशनच्या वतीनं गेल्या 1 वर्षापासून जो कार्यक्रम चालू आहे तो चांगला आहे. एक माझा प्रश्न आहे फाउंडेशनच्या वतीनं की आपल्या भागामध्ये कामगार क्षेत्रामध्ये काम करणारे बरेच नागरिक या ठिकाणी आहेत. तर धाराशिव फाउंडेशनच्या वतीनं कामगार आघाडी पण निर्माण करावी. तसेच डॉक्टर क्षेत्रामध्ये धाराशिव जिल्ह्यातले बरेच डॉक्टर आहेत. तर अशा वेगवेगळ्या विभागामध्ये त्यांना सर्वसामान्य नागरिकांना त्याची मदत होईल जेणेकरून डॉक्टर जरी आपल्याकडे असतात तर आपली त्याच्याशी ओळख नसते आणि आपल्याला त्या वैद्यकीय सेवेमध्ये काही अडचण निर्माण होते. तर ज्यावेळेस आपल्याला त्यांना ओळख सांगा डॉक्टर धाराशिवचा निघतो त्यावेळेस आपण धाराशिव फाउंडेशनच्या वतीने असे वेगवेगळे विभाग करावे जेणेकरून की आपल्या फाउंडेशनचे कार्य करण्यासाठी आपल्याला सोपं होईल. आणि जे काही आज जसं आपण मेळावा घेतला असे प्रत्येक कार्यक्रम घेत असताना त्या त्या भागातल्या त्या त्या नागरिकांशी आपण कोऑर्डिनेशन करणं गरजेचं आहे. एवढाच माझा प्रश्न आहे. आपण स्थानिक समितीच्या माध्यमातून त्या लोकांशी कोऑर्डिनेट करणार आहे. आणि तुम्ही जे सांगितलं की वेगवेगळ्या क्षेत्रातली माहिती एक आपल्याला नसते. आपण मगाशी शरद सावंतांनी प्रस्तावितही सांगितलं जशी एलोपॅथी असायची पहिले तशी आपण डिजिटल एंट्री करतो आपल्या जिल्ह्याची. आपल्या धाराशिव फाउंडेशनची जी वेबसाईट आहे बहुतेक तुम्हाला स्कॅनर फिरतंय त्या ठिकाणी आपली माहिती आपण फॉर्म भरून द्यायचा आहे, फिलअप करायचा आहे आणि तिथं रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर समजा तुम्हाला आपल्या धाराशिवचे डॉक्टर कोण समजा आपण टाईप केलं तर आपल्या धाराशिवचे डॉक्टर कोण कोण आहे जर रजिस्टर केलं असेल तर ते सगळं लक्षात येईल.
किंवा आपल्याला समजा कामगार संघटनेत काम करणारी मुलं आहेत त्यांना कामगार संघटनेत कोण कोण आपलं काम करतात किंवा कोण कोण कुठल्या कंपनीत काम करतं, इथं वकील असतील, काही लोकांना आता येणारा वकिलाची गरज पडते, काही बरेचसे पोलीस अधिकारी मला आपल्याला सांगा बऱ्याच माहित नसतं की पिंपरी चिंचवडमध्ये बरेचसे पोलीस अधिकारी आपल्या भागातले आहेत, फक्त आपल्याला माहित नसतं. त्यामुळे आपण आपली माहिती त्या वेबसाईटवर रजिस्टर जर केली तर निश्चितच एकमेकांना ओळख होईल आणि आपले व्यवसाय असतील, उद्योग असतील की व्यवसाय सुद्धा एकमेकांना माहिती होईल. त्यामुळं आपण आपल्या लोकांना जरी व्यवसाय दिला तर आपल्याला बाकीची गिरायकाची गरज पडणार नाही असं मला वाटतं. तुमचा प्रश्न काय? नमस्कार, उस्मानाबाद तालुका मूळचा कोथळीचा. तर माझी एक अपेक्षा होती की तुम्ही जेव्हा उस्मानाबादला म्हणजे येतात राहता तिथंच राहता तुम्ही, पण अपेक्षा अशी होती की तुम्ही तालुका पोस्ट ऑफिसला भेट द्या. कारण मला वाटतं मला मी एकदा माझ्या वडिलांसोबत तिथे गेलो होतो. कारण जे येतात ना मुलींचे हप्ते 2,000 कारण तिथला प्रत्येक शेतकरी किंवा मी माझ्या वडिलांसोबत माझी शेतकरी तुम्हाला सांगतो, जेव्हा आम्ही तिथं फॉर्म करायला गेलो होतो मला वाटतं आम्हाला थोडे पण हप्ते आलेले आहेत, पण ज्यावेळेस हप्ते बंद करतात ते सांगतात की केवायसी करा. मग आम्ही जेव्हा तिथे गेलो म्हणजे 3-4 वेळेस आम्ही फॉर्म करून आलेलो होतो. तर अजून एकदा आम्ही म्हणजे फॉर्म करायला गेलो तर तेव्हा ते डायरेक्टर म्हणजे आमच्यासारख्या कितीतरी शेतकऱ्यांना ते हाकलून देतात. कारण जावा इथं तो माणूस नाही काम करणार, आम्ही करू शकत नाही, जावा. पण ठीक आहे आम्ही तिथून निघून पण गेलो, पण असं 3-4 वेळेस गेले तरी पैसे येतात. मला अपेक्षा आहे की तुम्ही येऊन तिथे भेट द्या आणि तिथली जे मला वाटते उस्मानाबाद जवळजवळ 100 ते 150 एकर शेती दिलेली आहे वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी. तर मला वाटतं तिथं आंब्याची झाडं ठेवून दुसरं काहीच नाही, डुकरं येतात, दुसरं काहीच नाही. आणि दुसरी दादा मनापासून अशी इच्छा व्यक्त करतो की तुम्ही लोकसभेच्या प्रचारादरम्यान एक इच्छा व्यक्त केला होता तुम्हाला तुम्हीच की आमच्या नगराला तुम्ही घरी बसवणार होता. मग आता मी तुम्हाला मनापासून इच्छा म्हणजे मनापासून विनंती करतो की तुम्ही जे शब्द दिला होता नगराला घरी बसवणार, मला वाटतं तुम्हाला आमच्या तालुक्यात जवळजवळ 43 ते 45 हजाराचं लीड दिलं. म्हणून मी तुम्हाला मनापासून विनंती करतो असा उमेदवार द्या ज्याच्या डोक्यावर गज आणि तोंडावर साखर म्हणजे जिभेवर साखर राहायला पाहिजे, कारण तो निवडून येऊ शकेल. आणि जरा तुम्ही हे विनंती म्हणजे तुम्ही जे शब्द दिला ते पूर्ण करता आणि त्या गजराला घरी बसवताल ही अपेक्षा आहे माझी. बरोबर तुला मी सांगतो की प्रधानमंत्री किसान योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना याच्यात तू म्हणतोस ती वस्तुस्थिती खरी आहे की काही हप्ते पडते तर मध्येच हप्ते पडायचे बंद होते आणि त्या अधिकारी ज्याला गेले की ते म्हणते बोलूनच झाले आम्ही बोल बघता बोल कुठे आणि ती खरं बोल बघायसारखं नाही की कुठं नाही त्याला मी माहिती आहे कुठे विचारायचे. आणि अजून त्याचा दुसरा मुद्दा असा आहे की तो आता लोकसभेत पण येणार आहे. मी आता इथे येण्याच्या पूर्वी शुक्रवारी माझा जनता दरबार उमर गेला होता. जवळपास मी 1 वाजल्यापासून 6-6:30 वाजेपर्यंत जवळपास 5-5.5 तास तिथं होतो. तर सगळ्या लोकांच्या तक्रारी घेतल्या, त्या संबंधित विभागाला दिल्या. कलेक्टरकडे मी त्याच्या तक्रारीचा काय झाला म्हणून त्याचा आढावा घेणार आहे. माझे फोन नंबर प्रत्येक ऑफिसला लावलेले आहेत. तू जर गेलास का तहसीलच्या बाहेर आहेत, कृषी ऑफिसच्या बाहेर आहेत, बँकेच्या बाहेर आहेत, तर अशा वेळी जर कोण हाकलून दिलं तर फोन कर. पण निश्चित मी तुझी जी अडचण आहे दुसरी कृषीची त्याच्यात असं आहे की समजा आता एखाद्याच्या वडिलांच्या नावानं पीएम किसानचे हप्ते येतील आणि दुर्दैवानं त्याचे वडील वारले. मग वडील वारल्याच्या नंतर जमीन काय होती मुलाच्या नावावर ट्रान्सफर होती. वारसाचा फेरवडल्याच्या नंतर त्याला पुढचे हप्ते मिळायला पाहिजे ना. तर त्याची पद्धत कशी आहे, पहिल्यांदा तालुका स्तरावर त्याचं व्हेरिफिकेशन करायचं, पुन्हा जिल्हा स्तरावर करायचं, पुन्हा राज्य स्तरावर करायचं, पुन्हा केंद्र स्तरावर करा. काय काय व्हेरिफिकेशन नंतर भेट 3-4 महिने आणि ती लवकर पगार चालू होत नाही. मी लोकसभेत कृषी मंत्री महोदयांना पण सांगणार आहे की त्याचे वडील वारले म्हणून वडिलाच्या नावावरची जमीन आता मुलाच्या नावावर आली, तर वडिलाच्या नावावर जसे हप्ते यायला चालू होते तसं मुलाच्या नावावर तुम्ही फक्त एकच बघा. तालुक्याच्या तालुका कृषी अधिकाऱ्याला माहिती आहे ना किंवा त्यानं वारसा प्रमाणपत्र दिलं तर फेर वाढलाय, फक्त त्या माणसाची जमीन वडिलांचं नाव कमी होऊन त्याच्या वारसाचं नाव लागले, तर वारसाच्या नावावर मंजुरी देऊन लगेच त्याची पगार चालू करायच्या अधिकार तालुका स्तरावरच द्या.
अशी मागणी मी इथं लोकसभेत करणार आहे, जेणेकरून तुम्हाला जी येणारी अडचण आहे ती येणार नाही. आणि एक लक्षात घे, सामान्य माणसाला मागच्या 2.5 वर्षात झालेलं राजकारण माहिती आहे. कोण योग्य आहे, कोण अयोग्य आहे. ईडीची दाढ पुढे पडत होती, प्रवेश झाल्यावर कशी थांबत होती, 70,000 कोटीचा पाडळा कसा होत होता, चौकशी झाल्यावर कशी थांबत होता, सगळ्यांनी बघितलंय. आम्ही तुम्हाला लय काय सांगावं असं करत नाही. आता शेतात खुरपणाऱ्या माझ्या बहिणीकडे सुद्धा मोबाईल आहे, नुसतं बघती स्टेटसला काय आहे ते, काय चाललंय ती बघती. त्यामुळे त्यांना प्रत्येक लहान लहान गोष्टीचं ज्ञान होत आहे. आणि आम्ही कोण नाहीत करणारे, मतदान टाकणार कोण आहे, तुम्ही. तुम्हाला जर हे योग्य वाटत असेल तुम्ही निर्णय घ्या, आणि अयोग्य वाटत असेल तर आपण वाढायचं काम बटन दाबून करायचं. योग्य असा उमेदवार उद्धवजी ठाकरे साहेब येणार तुम्ही काळजी घ्या. हॅलो, माझं नाव अविनाश वरकडराव शेट्टी, मी कोरडा या गावचा आहे. तर मी इकडे आलेलो, माझे 2 प्रश्न होते. एक पहिला प्रश्न असा होता की एक प्रश्न नाही विचारण्यासाठी आलो की इकडे सजेशन द्या. त्यानंतर चांगलं माहिती आहे बिल्डरला कसं नमवायचं हे आम्ही चांगल्या पद्धतीने नमवलेले. दादांच्या सगळ्यांनी खूप चांगली मदत झालेली. आज 250 लोक त्या सोसायटीमध्ये राहतात. दादाच्या माध्यमातून तिकडे बिल्डरला खूप चांगल्या पद्धतीने नमवलं. आता हे बोलल्या होत्या म्हणून मी इथं प्रश्न विचारायला सांगण्यासाठी आलो की त्याच्यासाठी काय प्लॅनिंग असतं त्यातून जास्त मी तुम्हाला मदत करेल नक्की. मी दादाच्या सोबत कशाने आहे. दुसरा प्रश्न मी आळंदीमध्ये राहतोय, तुमच्या प्लॉटच्या रिलेटेड इश्यू आहेत त्या रिलेटेड माझ्यासंदर्भात माहिती भेटा. दादाची मला वारंवार मदत झाली. 2015 मध्ये आम्ही बुकिंग केलेली घरं होती आमच्या सोसायटीमध्ये. आम्हाला कोणालाही करंट मिळत नव्हती, परंतु दादाच्या माध्यमातून आणि स्वतः संजयराव साहेबांनी इंटरव्ह्यू केल्यानंतर आज 250 लोक तिकडे आमची राहत आहेत. 3 दिवस सामान्य बातमी होती, 3 दिवस सामान्य बातमी होती की आता मला दादाची एवढी मदत झालेली आहे. प्रत्येक वेळेस पोलीस चौकीत गेल्यानंतर, प्रत्येक वेळेस बिल्डरकडे गेल्यानंतर एक दिवस तर असा होता की काय दिवसभर त्या बिल्डरनी फोन करून एवढा त्रास दिला होता की कंटिन्यू फोन करत होते की तुमच्या त्या कॉलेजला थांबवा, तुमच्या त्या कॉलेजला थांबवा. परंतु कुठेही आम्ही थांबलो नाही. 250 फॅनचा ताबा घेऊन केलेला आहे. बिल्डरला लागवलेले बिल्डर असतील ना त्याला नमवण्याची ताकद आपल्याकडे आहे. फक्त विश्वास ठेवा, त्या गोष्टी एकत्रित होतात. अनुभव असताना माणूस आलाय. कसं आहे, आपल्याकडे एक मन आहे टाकेटकर संघा वळसा तुमच्या बाजूला बसलेली आहे. आणि दुसरा माझा प्रश्न ओमदादांना आहे की आपल्याला धाराशिवमध्ये एज्युकेशनच्या गोष्टी बोलत होती. जे काही चांगलं करता येईल ते करावं लागेल की आपली जी मुलं इकडे पुण्यात शिकायला येतात, आपल्या इकडे जर एज्युकेशन महत्वाचं असेल, आपल्याला 2 गोष्टीवर भर द्यायचं, आरोग्य आणि एज्युकेशन. या भारत देशाच्या युवकांसाठी आम्ही टॅक्स पेड लोक आहेत सगळे. आम्ही ज्यावेळेस टॅक्स पे करतो त्यावेळेस आम्हाला अशी अपेक्षा असते की आम्हाला आमच्या मुलाला चांगलं एज्युकेशन मिळावं आणि आम्हाला चांगलं आरोग्य मिळावं. यासाठी लागणाऱ्या 2 गोष्टी आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आपल्या व्यवस्थितपणे तुमच्या दोघांच्या माध्यमातून व्हाव्या आणि आपला एक ब्रँड व्हावा तिकडं एज्युकेशनसाठी आणि ह्याच्यासाठी आरोग्यासाठी. हे माझ्या दोघांकडून अपेक्षा आहे. पाहिजे असेल त्यांना पाहिजे असेल तर मला नंबर आहे 9767 9424 9767 942423. सर आपला नंबर आपल्या या धाराशिव इथला गाववाला होता, अक्षरशः एवढा रागावला होता, त्याला चांगला अनुभव दिला. त्याला सुद्धा आम्ही खूप पद्धतीने केले. धन्यवाद सर. आमच्या पहिल्या जरा मदत करायची. इकडे उजवीकडे माईक द्यायचा आहे, डाव्या बाजूकडे जास्त कोणत्याने बोलले, उजवीकडे नाराज होते करायचे. उजवीकडे माईक द्या, उजवीकडे बोला. जय महाराष्ट्र दादा. माझं नाव महेश सूर्यवंशी, मुक्काम पोस्ट कोरेगाव, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. दादा माझा प्रश्न असा आहे की काही 4-5 वर्षापासून आपल्या कोरेगाव ते उमरगा यामधून जो बायपासचा रोड गेलेला आहे ते थोडं उमरग्याच्या पुढे आल्यानंतर तो ब्रिज केलेला आहे जाण्यासाठी. ते कोरेगावच्या दिशेने जाण्यासाठी ते खालून रोड दिलेला आहे त्याला. पण असा रोड दिलेला नाही की त्याला एक जर पाऊसही पडला त्याच्या पलीकडे फक्त पोहायचं राहिले आणि त्याच्या बाजूने एक छोटासा रस्ता दिलेला आहे. तो ओलांडून
आम्हाला उमरग्याला जावं लागलं. पण तो ओलांडताना कमीत कमी आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालेला आहे का? ही खूप गांभीर्याची बाब आहे. उमरगाव सोलापूर हायवे म्हणतो का? हा, सोलापूर. ते काय म्हणतो असे आहे लवकर बांधला असतं म्हणजे हायवे बांधताना काय पुढे चाललाय. म्हणतो ती वस्तुस्थिती आहे. पहिल्यांदा सिरी नावाच्या कंपनीला 2012 मध्ये मला वाटतं 2012-13 मध्ये कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. 12-13 पासून आज 10 वर्ष झालं. खरं तर त्याची मुदत 18-19 संपत होती. 18-19 त्याचा रस्ता तयार करून हँडओव्हर करणं अपेक्षित होतं. पण त्याचं काही ते काम केलं नाही म्हणून पुन्हा त्याचं कॉन्ट्रॅक्ट आपण टर्मिनेट करायला लावलं. मी आल्यानंतर मी खासदार झाल्यानंतर त्याचं कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट केलं आणि 2 कंपन्या DMPL आणि दुसरी एक आहे त्या 2 कंपन्याला तो रस्ता बनवायचं परत सब्जेक्ट म्हणजे नवीन कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. तर आता मी काल उमरग्याला गेल्यानंतर त्याचाही आढावा घेतलाय. तर तुझी जी अडचण आहे मी त्यांना सांगितलंय की जितके लोकांचे तिथं मृत्यू झालेले आहेत तुमच्या अर्धवट कामामुळं त्यांना आर्थिक मदत तर तुम्ही करावी लागेल म्हणून सांगितलंय आणि ताबडतोब तो रस्ता पूर्ण करा अशीही त्यांना विनंती केलेली. तर त्याने आपल्याला साधारणतः आता कुठला महिना ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या आजपर्यंत तो पूर्ण रस्ता होऊन जाईल. आणि तुझी जी टेक्निकल अडचण आहे की तिथं स्विमिंग पूल सारखं काय तयार झालंय तर त्याही बाबतीत मी आता पीडीला बोलून एवढी मिटिंग झाल्यावर माझी भेट काढली. पीडीला बोलू आपण ती अडचण दूर करायला सांगू. आणि बघा तुम्ही 50 कोट्याला घरी बसवल्या हीच अपेक्षा. पुढे आहे नमस्कार, मी विशाल नागारे, राहणार नसेगाव, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. माझा प्रश्न दोन्ही तालुक्यात आहे की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सहकारी तत्वावर 1 ते 2 कारखान्याची स्थापना करावी. प्रॉब्लेम असा आहे की ते राहतात 80% शेतकरी आहेत, राईट. आणि आम्हाला सुट्टी काढून गावी जावं लागतं आणि गावी गेल्याच्या नंतर कसा तरी करून आम्ही घालवतो आणि त्याचं बिल 3 ते 4 महिने त्यांच्यासोबत फॉलोअप घेतल्यानंतर 3 ते 4 महिन्यानंतर बिल मिळतं. बिल पण असं तुमचा अकाउंट RTGS वेगळ्या बँकेचं आहे असं म्हणजे खूप त्रास होतो. तर ते अवॉइड करण्यासाठी की शासकीय देशमुख फॅमिली यांनी जसं मांजरा प्रश्न उभं केला म्हणजे कारखानदारी क्षेत्र तसं आपल्या जिल्ह्यात 1 ते 2 कारखाने असे असावे की जेणेकरून सगळ्यांना त्याचा लाभ होईल. सांगितलं साखर कारखान्यांना ELDची मर्यादा आहे. 15 किलोमीटर ELD कारखाना काढता येत नाही आणि आपल्या जिल्ह्यात ELDच्या सगळ्यांनी लायसन्स घेऊन ठेवलेले असल्यामुळे नवीन कारखाना काढायला कुठेही साईड शिल्लक नाही. पण तुम्ही जो बिलाचा विषय सांगितला याबाबत 15 दिवसात FRP प्रमाणे त्याला पैसे देणे कारखानदारांना शेतकऱ्यांना बंधनकारक असतं आणि जर 15 दिवसाच्या पुढे गेलं तर साखर आयुक्ताकडे तक्रार जर केली तर त्याची RRC कारवाई करून त्याची साखर विकून शेतकऱ्यांची पहिल्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. असे कुणाचे जर शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले असतात व्याजासहित पैसे तरतूद आहे असे जर कुणाचे शेतकऱ्यांचे पैसे अडकले असेल तर साखर आयुक्ताकडे तक्रार करावी. आम्ही त्या बाबतीत मी असे लोक असल्यामुळे फॉलोअप करून त्या शेतकऱ्यांचे पैसे मिळवले होते. मेलमध्ये वरील याच्या विषयामध्ये माझ्या नावावरून द्यावी महाराष्ट्राला आणि खाली बी टाकायचं आणि ते कुणाजवळ दिले ते विमानाचे रस्त्याचा विषय आहे का जी रस्ता करायचा आहे या रस्त्याला बिहार नंबर आहे का मला फक्त बिहार जर असेल तर मला कळवा 30 रुपये 50 रुपये किंवा मुख्यमंत्री सडक योजना प्रधानमंत्री सडक योजनेत घेऊ आपण मला फक्त बिहार नंबर असताना कळवा. शेवटचा प्रश्न आपण घेत आहोत त्या ठिकाणी. नमस्कार दादा, माझं नाव गोविंद नागराळे, राहणार वडगाव तालुका तुळजापूर. माझा विचार आहे दादा आपल्या तक्रार केला त्याच्या वेळेला तक्रार पूर्ण केला
शहराकडे प्रचार केला आणि योगा काय झालं एक महिन्यानंतर दवाखान्यात प्रॉब्लेम आला बाहेर प्रॉब्लेम आला तर मी दवाखान्यात पण फिरलो पुढे टाका टाकून शेवटी त्याचा चालू करायचा आहे आणि ते हॉस्पिटल आपल्यासाठी जिल्ह्यासाठी फ्री असं म्हणतात आम्हाला काय केलं नव्हतं आणि फर्स्ट टाइम जायचा वेळ आमच्याला आला फिरून पुढेच काय आला नाही तिथून याला तिथं आज दवाखान्यात साजरा पडला शेळ्या किंवा पैसा पण घेतले दवाखान्यात झालं तिथं साजरा एकदा पडलाय दवाखान्यामध्ये असं करा की आपल्या त्याच्यासाठी की बाबा बाहेर एका लांब जायचं पुढे मुंबईपर्यंत आज मुंबईला दवाखान्याला एकटाच आहे कोणी सोबत नाही. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचे की आपल्या महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेस उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपण शासनाच्या मालकीचं मंजूर करून घेतलंय. आपल्या माहितीसाठी ह्या वर्षात डॉक्टर झालेली मुलं आपली तिथून बाहेर पडतात. पुढच्या वर्षापासून स्पेशलायझेशन झालेले डॉक्टर सगळे आपले अवेलेबल होते आणि आपल्याला धाराशिवमध्ये जी काही अडचणीच्या शस्त्रक्रिया त्या करायला तिथं मान्यता मिळाल्याने तिथं करता येते जेणेकरून आपल्याला